तर नमस्कार विद्यार्थिनींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाम व नामांचे प्रकार यांच्यावर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे, जे की अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 मध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आपण याचे डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा बघूयात. तर प्रश्न क्रमांक पहिला बघूयात. मुलगा, लेखनी, नदी, शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहेत? तर ऑप्शन 1 आहे विशेष नाम, ऑप्शन 2 आहे सामान्य नाम, ऑप्शन 3 आहे भाववाचक नाम आणि ऑप्शन 4 आहे धर्मवाचक नाम. तर मुलगा, लेखनी, नदी, शाळा हे सामान्य नामाचे प्रकार आहेत, कारण की हे काही विशेष दर्शवत नाही. आता लेखनी अनेक आहेत, नद्या अनेक आहेत, शाळासुद्धा अनेक आहेत, तर आपण हे एक सामान्य नाम म्हणूनच याचं हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघूयात. मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर मराठी व्याकरणात एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. विकारी आणि अविकारी अशा टोटल 8 जाती आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे. महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला, यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखा. तर इथे आपल्याला महाभारत या शब्दाची जात ओळखायची आहे. तर ऑप्शन 1 आहे कर्ता, ऑप्शन 2 आहे कर्म, ऑप्शन 3 आहे शब्दयोगी अव्यय आणि ऑप्शन 4 आहे विशेष नाम. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे विशेष नाम. कारण की जर आपल्याला पुस्तक विचारलं तर पुस्तक हे सामान्य नाम येतं आणि त्याच्यामध्ये श्यामची आई, गंधर्व, छावा असे अनेक जर आले तर त्याला आपण विशेष नाम म्हणतो. त्याच्यामुळेच इथे महाभारत हा ग्रंथ आहे, पण ग्रंथ आपल्याला विचारलेला नाही आहे, महाभारत हे विचारलेलं आहे, त्याच्यामुळेच इथे हे महाभारत विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. सौंदर्य शब्दाचा प्रकार. तर आपल्याला इथे सौंदर्य हा कोणत्या शब्दाचा प्रकार आहे, म्हणजे कोणत्या नामाचा प्रकार आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन 1 आहे भाववाचक नाम, ऑप्शन 2 आहे सर्वनाम, ऑप्शन 3 आहे क्रियापद, ऑप्शन 4 आहे क्रियाविशेषण. तर सौंदर्य ही एखाद्या व्यक्तीची म्हणजे नाही का काल्पनिक गोष्ट आहे, जी की आपण सौंदर्य म्हणजे आपण म्हणतो किती सौंदर्य ही महिला आहे, हिच्यामध्ये किती सौंदर्य आहे असं म्हणतो आपण. त्या व्यक्तीच्या बद्दल गुण सांगतोय, त्याच्यामुळेच याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 5 आहे. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने त्यांच्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात काय म्हणतात? तर याचं जे योग्य उत्तर आहे त्याच्या पहिले आपण ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन 1 आहे नामे, ऑप्शन 2 आहे विशेषणे, ऑप्शन 3 आहे विशेष नाम, ऑप्शन 4 आहे सर्वनाम. तर परत एकदा प्रश्न बघूयात म्हणजे तुम्हाला नीट समजेल. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने त्यांच्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात. तर इथे ऑप्शन 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर ऑप्शन 1 आहे भोळसर, ऑप्शन 2 आहे भोळकट, ऑप्शन 3 आहे भोळेपणा, ऑप्शन 4 आहे भोळी. तर इथे भाववाचक नाम आहे ऑप्शन नंबर 3, याचं योग्य उत्तर आहे भोळेपणा. प्रश्न क्रमांक 7 आहे. पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा. तर आपल्याला इथे निगेटिव्हमध्ये सुद्धा आपण प्रश्न करतात, त्याच्यामुळेच नीट प्रश्न वाचून घ्या. तर ऑप्शन 1 आहे चिकित्सा, ऑप्शन बी आहे टिकाऊ, ऑप्शन 3 आहे तीव्रता, ऑप्शन 4 आहे धारिष्ट. तर इथे भाववाचक नामामध्ये चिकित्सा सुद्धा भाववाचक नाम आहे, तीव्रता सुद्धा आहे, धारिष्ट सुद्धा आहे, पण टिकाऊ हे भाववाचक नाही आहे. त्याच्यामुळेच याचं जे योग्य उत्तर आहे ते टिकाऊ आहे. टिकाऊ म्हणजे आता समजा आपल्याला कापड घ्यायचं आहे, तर आपण काय विचारतो दुकानदाराला, हे कापड कसे आहे? तर तो म्हणतो चांगले आहे, टिकाऊ आहे. त्याच्यामुळे हे विशेष म्हणजे गुण दर्शवतोय. त्याच्यामुळेच भाववाचक नाम इथे हे 3 आहेत, पण टिकाऊ हे योग्य उत्तर नाही आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालील दिलेल्या नामांपैकी विशेष नामाचा गट ओळखा. तर ऑप्शन 1 मध्ये कळप, वर्ग, समिती, ऑप्शन 2 मध्ये नगर, अप्सरा, राक्षस, ऑप्शन 3 मध्ये सोने, तांबे, साखर,
ऑप्शन 4 मध्ये हिमालय सुनील नागपूर. तर ऑप्शन 1 मध्ये कळप वर्ग समिती हे समूहवाचक सामान्य नाम आहे. सॉरी. ऑप्शन 3 मध्ये सोने तांबे साखर हे संख्यात्मक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला सोने तांबे साखर हे मोजता येतात. ऑप्शन 3 आहे नगर अप्सरा राक्षस हे सामान्य नाम. आणि ऑप्शन 4 आहे हिमालय सुनील नागपूर. तर इथे आपल्याला विशेष नाम सांगायचं आहे, तर ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. हिमालय सुनील नागपूर हे विशेष नाम आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा. ऑप्शन 1 सामान्य नाम हे फक्त व्यक्तिवाचक असते. ऑप्शन बी विशेष नाम हे जातीवाचक असते. ऑप्शन 3 विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. ऑप्शन 4 पदार्थांच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना विशेष नाम म्हणतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते. तर ऑप्शन 1 आहे प्राणी. ऑप्शन 2 आहे पक्षी. ऑप्शन 3 आहे दिनेश. ऑप्शन 4 आहे पर्वत. तर बाकीचे हे सगळे सामान्य नाम आहे, पण आपल्याला इथे विशेष नाम म्हणजे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे दिनेश. हे जे प्रश्न आहेत हे अंगणवाडी सुपरवायझर भरती पर्यवेक्षिका यामध्ये ICDS अंतर्गत मागील 2024मध्ये जी परीक्षा झालेली आहे त्याच्यावर भर दिलेला आहे. त्याच्यामुळेच मी सांगत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वाचा आहे. 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ डेली बघण्यासाठी तुम्हाला काही अवघड नाही आहे, कारण की याच्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील आणि कन्सेप्टसुद्धा कळेल. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे सुनील अभ्यास करत आहे यातील सुशील अभ्यास करत आहे यातील सुशील हे काय आहे. तर याचं देखील योग्य उत्तर आहे नाम. प्रश्न क्रमांक 12 आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते. ऑप्शन 1 गंगा. ऑप्शन 2 घड्याळ. ऑप्शन 3 वात्सल्य. ऑप्शन 4 यापैकी नाही. तर भाववाचक नाम आहे ऑप्शन नंबर 3. याचं योग्य उत्तर आहे वात्सल्य. प्रश्न क्रमांक 13 आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सह्याद्री एक पर्वतमाला आहे, तर इथे पर्वतमाला काय आहे हे ओळखायचं आहे. तर ऑप्शन 1 आहे धातुसाधित नाम. ऑप्शन 2 आहे विशेष नाम. ऑप्शन 3 आहे सामान्य नाम. ऑप्शन 4 आहे भाववाचक नाम. तर इथे सह्याद्री एक पर्वत आहे बरोबर, पण सह्याद्री आपल्याला सांगितलेलं आहे, पण हे पर्वताबद्दल आहे त्याच्यामुळेच सामान्य नाम याचं योग्य उत्तर ठरेल. प्रश्न क्रमांक 14 आहे खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे. ऑप्शन 1 इमारत. ऑप्शन 2 नदी. ऑप्शन 3 पुस्तक. ऑप्शन 4 गंगा. तर खालीलपैकी सामान्य नाम आपल्याला विशेष नाम सांगायचं आहे, त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे गंगा. कारण की नदी हे सामान्य नाम येईल, पण कोणती नदी म्हणल्यावर गंगा नदी, त्याच्यामुळेच विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आलेले आहे. ऑप्शन 1 साखरेत गोडी असते. ऑप्शन 2 हत्तीचे चालणे सावकाश असते. ऑप्शन 3 हिमालय हा उंच पर्वत आहे. ऑप्शन 4 रामजी काका भारावून गेले. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे हत्तीचे चालणे सावकाश असते. प्रश्न क्रमांक 16 आमची तारा आता कॉलेजला जाते. अधोरेखित शब्द काय म्हणून कार्य करतो. तर आमची तारा आता कॉलेजला जाते, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे विशेष नाम. कोण जाते तर आमची तारा जाते हे एक विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 17 तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 18 आहे कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे सामान्य नाम. जर तुम्हाला नाम
याच्यावरची जी PDF पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी याचं एक आपण टेलिग्राम चॅनल क्रिएट करूया, त्याच्यावर मी ही PDF नक्कीच टाकेल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते? ऑप्शन 1 सामान्य नाम, ऑप्शन 2 विशेष नाम, ऑप्शन 3 भाववाचक नाम, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर सामान्य नाम याचे अनेक वचन होतात, पण विशेष नाम हे हमेशा म्हणजे प्रत्येक वेळेस एकवचनीच असते. जर आपण विशेष नामाचे अनेक वचन केले तर ते सामान्य नाम म्हणूनच ओळखले जाते. हे नक्की लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणतेही विशेषण नाम डॅश असते? कोणतेही विशेष नाम हे एकवचनीच असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाम व नामांचे प्रकार यांसंबंधित कसे ओळखायचे याच्यावर काही महत्त्वाचे ICDS अंतर्गत महिला व बालविकास योजनेअंतर्गत जी परीक्षा होणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका, त्यासाठी महत्त्वाचे असे प्रश्न बघितलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती जी गट ड साठी होणार आहे त्यासाठी देखील महत्त्वाचे आहे आणि TET साठी देखील महत्त्वाचे. त्याच्यामुळेच हा जो व्हिडिओ आहे हा तिन्ही भरतींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आणि आणखी एक सांगते मी की आपण महिला बालविकास अंतर्गत जी ICDS अंतर्गत जी परीक्षा होणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची, तर त्याच्यासाठी एक आपण तांत्रिक प्रश्नांवर एक सिरीज चालू केलेली आहे, ती जाऊन नक्की बघा. त्यातील मी व्हिडिओ अपलोड